नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. इथे बघा, 1 वाटी तांदूळ घेतला आणि अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतली आणि 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं बरं का. हे सकाळी तुम्ही असं धुवून भिजत घाला आणि संध्याकाळी ना याला मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे, कारण की तांदूळ आणि डाळीचा आज आपण मस्त असं खमंग ढोकळा बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी अर्धा वाटी दही घातलं आहे आणि मिक्सरमध्ये याला बारीक दळून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये दळून झालं ना, बघा ह्या पद्धतीने आपल्याला दळायचं आहे बरं का. आणि आता लगेच त्याला आहे ना आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये ना हळद टाकायची. हळद टाकून ना याला चांगलं फेटायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करायचं. हळदीच्या गिठोळ्या नाही राहिल्या पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा याला झाकून ना सकाळपर्यंत ठेवायचं, कारण की हे सकाळी मी नाश्त्याला ढोकळा बनवला होता बरं का. आणि बघा आता याला आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं. छान याला मिक्स करायचं. 1 चमचा मी इथे तेल टाकलंय, त्याच्यामध्ये तेल टाकून परत एकदा मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून पण व्यवस्थित मिक्स केलं. आणि आता खायचा सोडा टाकला याच्यामध्ये, अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी टाकायचा. आणि थोडंसं पाणी टाकून त्याला ना व्यवस्थित मिक्स करायचं इथे. आणि आता आहे ना हा ढोकळा मी ताटात बनवणार आहे, म्हणून लगेच आता आहे ना ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित तेल लावलं की आता आपण जे मिश्रण मस्त मिक्स केलं ना, हे सगळं ओतून द्यायचं याच्यामध्ये. आता आहे ना कढईमध्ये मी पाणी ठेवलं, त्याच्यावर स्टँड ठेवलं. आता हे ताट आहे ना आपण कढईमध्ये ठेवून देऊया आणि झाकण ठेवून 20 मिनटं याला आहे ना मीडियम गॅसवरती शिजून द्यायचं आहे. तुम्ही जर हा ढोकळा खाल्ला ना, तुम्ही ना बेसनचा ढोकळा खायचं विसरून जाल बरं का, एवढा टेस्टी लागतो. बघा आता आपलं 20 मिनटानंतर ना ढोकळा रेडी झाला आणि किती छान फुगला आहे ना ते बघा. एकदम आतून आहे ना असं जाळीदार. आता तुम्हाला दिसेलच बघा किती सुंदर झाला. आणि तुम्हाला जर माहीत नसेल की डाळ आणि तांदूळचा एवढा छान ढोकळा तयार होतो, माहीत नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा. आता इथे लगेच एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण की ढोकळ्याला तडका द्यायचा आहे. जिरं, मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्ता, मिरच्या टाका इथे 2-3 कापून. आणि पाणी टाकलं आणि साखर टाकायची आणि व्यवस्थित त्याला वितळून घ्यायचं इथे. आणि आपल्या ह्या ढोकळ्यावरती सगळं ओतून द्यायचं आहे. आपला ढोकळा एकदम असा ज्युसी होणार, एकदम सॉफ्ट जाळीदार. खायला तर एवढा मस्त ना, खूप भारी बरं का. कोणालाच खरं वाटणार नाही की हा डाळ आणि तांदूळाचा ढोकळा आहे. आणि खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी. नक्की तुम्ही एकदा करून बघा, किती छान लागतो ते मला सांगा. आपल्या फॅमिलीबरोबर असं मस्त एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, वरतून खूप सारी कोथिंबीर टाका आणि मस्त ढोकळा खायचा आनंद घ्या. चला मग, येताय ना नाश्ता करायला. बाय.